वेगवेगळे अनुभव येत आहेत। खरं तर इतके 90 वर्षाच्या या आजी आहेत, वारीसाठी आल्या। कुठनं आल्यात आजी? भिवंडीवरून आल्या। चालत आल्या? नाही, गाडी बसने आल्या। पांडुरंगाचं दर्शन घ्या। 90 वर्षाच्या तुम्ही आहेत आणि तरी एवढी दगदग करत इतक्या गर्दीत पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आले। काय आनंद मिळतो पांडुरंगाचा? आनंद मिळतो। काय भावना आहे? तुमचं दर्शन झालं? मुखदर्शन झालं। आज आषाढी एकादशी होती आणि मुखदर्शन होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। काय भावना काय आहे तुमच्या? दर्शन घेतल्यावर कसं वाटत? बरं वाटत आहे। तरी आजी इथे भेटलाय, त्यांना तुम्ही आल्यात सोबत? सोबत आल्यात। काय भावना आहे आज आषाढी एकादशी? चांगलं वाटतं म्हणूनच आहे तो। आम्ही येतो ना वारीला। नक्की प्रत्येकाला काय ताई तुमचा काय भावना? काय नाही, आनंद आहे। आता यांचे तर 12 वर्ष झाले, आम्ही तर दुसरं वर्ष आहे। 12 वर्ष, दुसरं वर्ष। खरोखर या वारीत लहान छोटे 5-5 वर्षांच्या मुलापासून आपण पाहिलं आहे, 14 वर्षांची मुलं पाहिले आहे। तरुण या वारीत आपल्याला खूप यावेळी पाहायला मिळलंय आणि आता वृद्ध आता पण एक पाहिलं आहे की आजी आजोबा 38 वर्ष, 95 वर्ष, 106 वर्ष। म्हणजे खरोखरच वारीत वेगळाच काहीसा अनुभव मिळतो। अक्षरशः महाराष्ट्राला नजर लागेल असं दृश्य या वारीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। असेच दृश्य आम्ही परत तुमच्यापर्यंत दाखवत राहणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी। रामकृष्ण हरी।